नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील मसरूळ जवळ ओमकार नगरमध्ये 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला इथे रो बंगलोचा प्रोजेक्ट आज मी दाखवणार आहे, ज्यामध्ये फक्त आता 3च युनिट शिल्लक आहे। 2 कॉर्नर आणि 1 मिडलचे युनिट शिल्लक आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला एरिया आहे आणि आपल्याला जे डेली रूटीनमध्ये जीवनावश्यक गोष्टी ज्या लागतात त्यांचे देखील शॉप्स आपल्या या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। तर चला आपण आता कॉर्नरचं युनिट बघणार आहोत, ते देखील बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत आपल्या पार्किंग मध्ये। तुमच्या इथे 2 लक्झरियस कार इथे पार्क होतील, एवढी मोठी पार्किंग तुम्हाला इथे बघायला मिळते। त्यासोबतच साइडला देखील युजेबल एरिया देखील तुम्हाला बघायला मिळतो, तो देखील तुम्ही बघून घेऊ शकता। तसेच तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर इथे चार्जिंग साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट इथे काढून दिलेला आहे। त्यासोबतच सिनियर सिटीजन साठी देखील आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच एक बेडरूम बघायला मिळतो, जो की मास्टर बेडरूम आहे। तो देखील आपण आता बघून घेऊया। हा आहे ग्राउंड फ्लोअरचाच बेडरूम, ज्याचा साईज तुम्हाला लक्ष देईल की खूप चांगली साईज आपल्याला इथे बघायला मिळते। त्यासोबतच क्रॉस व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो इथे बघायला मिळतात। पाठीमागे देखील वॉशिंग एरिया आहे, तो देखील तुम्ही इथे जाऊन बघू शकता। आणि इकडे तुमचं आहे बाथरूम। तर चला आपण आता वरचे देखील रूम्स बघून घेऊया। तर मित्रांनो, हा आहे आपला प्रशस्त असा हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हॉल इथे बघायला मिळतो। खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहे। त्यासोबतच हॉलला आपल्याला सुंदर अशा डिझाईन मध्ये फॉल सिलिंग देखील बघायला मिळते। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला इथे दिलेली आहे, त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील आपल्याला इथे करून दिलेली आहे। इथे तुम्ही तुमचा सोफा अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। समोर तुम्ही तुमचं इथे टीव्ही युनिट बसवू शकतात। हॉलला अटॅच एक मोठी स्टँडिंग बाल्कनी देखील आपल्याला दिलेली आहे। ही आहे आपली बाल्कनी, त्याला आपल्याला एसएसच्या रिलिंग तसंच स्टफिंग देखील इथे बसवून दिलेलं आहे। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग देखील बघायला मिळतात। तर चला आपण आता पुढे जाऊया। हे आहे आपलं किचन। किचनची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला किचन मध्ये देखील व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। इथे तुम्ही तुमचं वॉटर प्युरिफायर बसवू शकतात। त्यासोबतच याचा यूज तुम्ही ओव्हन साठी करू शकतात। इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकतात। आणि माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता सिंक देखील इथे कॉर्नरला दिलेला आहे। त्यासोबतच किचन मध्ये तुम्हाला इथे लॉक देखील बसवून दिलेला आहे। आणि इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम। इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं। सुंदर आणि सोबर अशा डिझाईनचे आपल्याला टाइल्स इथे बसवून दिलेले आहेत। हा जो प्रोजेक्ट आहे हा रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे, तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात। कलरचा एक हात अजून बाकी आहे, त्यासोबतच आवश्यक प्लंबिंग फिटिंग ज्या आहेत त्या देखील बसवायच्या अजून बाकी आहेत। चला आपण आता वरचे बेडरूम्स देखील बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत आपल्या 2nd फ्लोअर वरती आणि इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम देखील दिलेला आहे। इथे तुम्हाला कमोड सिस्टीम बसवून दिलेली आहे। आवश्यक प्लंबिंग फिटिंग अजून बसवायच्या बाकी आहेत। इथे सुंदर आणि सोबर अशा डिझाईनच्या टाइल्स आपल्याला बाथरूम मध्ये बघायला मिळतात आणि बाथरूम मध्येच आपल्याला वॉश बेसिन देखील बसवून दिलेला आहे। आणि हा आहे आपला 2nd बेडरूम। आपण ग्राउंड फ्लोअरला 1st बेडरूम बघितला आणि हा आहे आपला 2nd बेडरूम। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। क्रॉस व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात। खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता आपल्या 3rd बेडरूम कडे जाऊया। आणि हा आहे आपला 3rd बेडरूम। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे, तुम्ही बघू शकता।
याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी 2 विंडोज आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही विंडोला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे. दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या आहेत. तर चला आपण आता टेरेसवरचा व्ह्यू देखील बघून घेऊया. आपण आता आलेलो आहोत टेरेसवरती. खाली आपल्याला चायना मोझॅक गोटे इथे करून दिलेली आहे. त्यासोबतच आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात. पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे. तुम्ही आजही इथे शिफ्ट होऊ शकतात. तर चला आपण आता याच्या प्राइस, स्क्वेअर फीट आणि नियरबायची लोकेशन्स देखील जाणून घेऊया. आपण जो आता हा 3 BHK रेडी टू मूव्ह रो बंगलोचा प्रोजेक्ट बघितला. या प्रोजेक्ट पासून राहू हॉटेल जे की पेठ रोडला आहे ते आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 400 ते 500 मीटरच्या अंतरावरती आहे. तसेच दिंडोरी रोड आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावरती आहे. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तसेच याची जर प्राइसचा जर विचार केला तर मिडलचा जो रो हाऊस आहे तो 1478 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 55 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. तर तसेच 2 रोड कॉर्नरचा जो रो बंगलो आहे तो 1520 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 65 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. आणि कॉर्नरचा जो रो बंगलो आहे तो 1628 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 62 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.